लग्नात नवरदेवाच्या आवरण्यामुळे शुभमुहूर्त टळल्याचं कळलंय तुम्हाला कधी? आमच्या लग्नात झालं होतं. हाय, मी तनया आणि वेलकम टू द 12th एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. तुम्ही म्हणताय, ताई तू लग्नानंतरचं थ्रिल म्हणते, पण तू लग्नाआधीची स्टोरी सांगतेय की? मी ती यासाठी सांगते कारण याच छोट्या छोट्या गोष्टी नंतर आपल्या संसारात केवढा मोठा वणवा लावतं ना, म्हटलं तुम्हाला आधीच आयडिया देऊन ठेवावी. कारण आपण बायका या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि कोणत्याही भांडणात त्या उकरूनही काढतो. असं छान हळद लागली होती रात्री, डीजेवर सगळे नाचत होते. या गर्दीतून निखिल मला बाहेर घेऊन गेला होता. आम्ही मनसोक्त फोटो काढले. दुसऱ्या दिवशी आमचं वैदिक होतं आणि त्याचा मुहूर्त होता सकाळी 8:30 वाजेचा. अगदी एक्सायटेड आणि खुश असणारी मी नवरी मस्त 7:30 पर्यंत छान तयार होते. मी काय, सगळेच तयार होते. तेवढ्यात निखिल बाहेर आला हाफ पॅन्टवर. मला म्हणतो कसा, अरे तनू मस्त दिसते तू. अरे म्हटलं मी छान दिसते, बट तुझं काय? बोला चल 10 मिनिटात आवरून आलो मी. आणि आला तो खरंच 10 मिनिटात आवरून आणि मस्त छान राजविंडाई दिसत होता. मस्त फोटो काढले. तात्यान ते आले, तरीही आमचं लेट लग्न का लागलं हे उद्या सांगते.